हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आपण इलाव ज्या ठिकाणी आपण गणेश विसर्जन करतो, गणपती ज्या ठिकाणी पोचवतो गणपती घाट, तर त्या ठिकाणी ही मागची बाजू हा नदी, ज्या ठिकाणी आपण वेगवेगळे फिशिंगचे देखील व्हिडिओ करतो। आणि तुम्ही माझ्या मागे बघितलं असतं, खूप सुंदर वाटतं या ठिकाणी। सकाळी संध्याकाळी दुपारी कधीही तुमका मी फिरायला येशाल तेव्हा, कारण निसर्गाची जी रूपं आहेत ती तुमका या ठिकाणी बघू भेटत। समोर नदीच्या बाजू असलेली माडाची झाडा, निळीशार असणारी नदी, या साईडला माझ्या मागे बघितलं असतं नदीचा उगमस्थानावरती सैतावडा म्हणून, आणि इकडे वरती बघितलं असतं पूर्ण डोंगर हा, म्हणजे निसर्गाची जी रूपं आहेत ती तुमका ह्या ठिकाणी बघू भेटतात भरपूर सारी। तर आज या ठिकाणी आपण यासाठी इलाव की दरवर्षीचं आपण काम असतं चा, म्हणजे गणपती विसर्जन करण्यापूर्वी गणपती विसर्जन करण्याची जागा ती आपण सेफ करतो, चांगली स्वच्छ करतो, आणि ती करण्याचं काम जवळजवळ पुरा होत इला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते। तर या साईडला जो लव वगैरे होतो तो गणपतीचे फोटो विसर्जन करताना फोटो काढू वगैरे इरिटेट करता, त्यात करून इकडे गवत होता। गवत एका लईत वाढलेला नसल्यामुळे त्या ग्रास कटरने एका लेवलला कट केलेला। सगळेजण सकाळी लवकर इल्ले, माका योग शक्य झाला नाही कारण भाचे वगैरे इल्ले, त्यांना डॅमवर नेवचे होते, त्यांचं स्पेशल असं व्हिडिओ त्यांना थंय सोडले आणि केले, आणि मी तिकडनं इकडे पळाले। याच व्हिडिओ तो पुढे आपण दाखवू। तर या ठिकाणी आपण गणपती जे ठेवणार आहोत लेवलने ही जागा एका वेळी 30-40 गणपती आरामात सामावू शकतात, आणि आमच्या गावात 30-40 गणपती असतात, त्यामुळे एका वेळी जरी सगळे गणपती इले तर या जागेत बसू शकतात, आणि गावातली लोक देखील या ठिकाणी उभी राहून महाआरती करू शकतात। अशी ही जागा इकडे काम करून थकलेले असल्यामुळे युवराजने सगळ्यांसाठी वडापाव आणलेले आणि थंडा आणलेले, वडापाव आणि थंडा खाऊन झाला सगळा, आणि ग्रास कटर मारून पण झालेलो हा। परंतु वरना ही जी वाट इली अवजड गणपती खाली अंतराने जरा त्रास होता, त्यामुळे ती JCB लेवल करूचा विचार चाललो हा। JCB बोलावलो हा, बघूया आता येता काय, तर ह्यांचा नियोजन चालला उद्याचा। घरात पाहुणे जेव पाया धुवून त्याचे पाय धुतात तेव्हा अजाचं असं म्हणणं की पाहुणे घराकडे येतात त्याच्यामुळे उशीर होता। म्हणजे आणि अजयच्या उद्या बायकोनी व्हिडिओ बघितलाय की अजावर भांडण होणार। बेबी मे महिन्यापासून खयसा पाण्यात नेलेला नव्हता, त्यामुळे त्याला मजा करूची होती। दररोज आईवर पाटाळ जाऊन करता, तर आज आत्तू बरोबर आहे मजा घेता, हेंका सोडते आणि पुन्हा जाते JCB इलोकडे। हा बाय चांगल्या प्रकारे खेळता, काही टेन्शन नाही। भाऊजी, चैतन आणि पिंक्या तिघा जण आहेत, त्यामुळे तिकडे JCB इलो, तर तिकडचं आपलं काम महत्वाचं, कारण दुपारनंतर आपल्यात पुन्हा मामाकडे जाऊचा। चला तर मग तिकडचं काम कसं काय चालू होता बघूया। तर दरवर्षीची लपडा बघून युवराजने स्पेशल JCB मागवल्या ना। अरे वा, पैसे किशोर काढणं घेतले ना। आणि JCB आपण ही रस्त्याची लेवल करून घेणार आहोत, रस्तो बनवणार आहोत स्पेशल सगळ्यांसाठी। JCB तरी लो हा
आम्यासाठी खाऊ आणलंय मी स्पेशल लाख रुपये खर्च करून. जेसीबीन खाली योग आपल्यापुरती जागा बनवल्या ना. पाठरे होते नाही तर माझ्या पोटरा यायचोकडे. गुगल गायचे पाय पुन्हा आत घेणार. देखो देखो क्या चल रहा है, देखो तमाशा. तर काम जवळजवळ पूर्ण झाला. काम जरी पूर्ण झालं असला तरी या ठिकाणी हिरवळ होती. ते जरा जेसीबी फिरल्यामुळे जरा खराब वाटतं, पण जाऊन दे. आपल्याला जर सगळ्यात चांगला हवा असला तर त्याच्यात काहीतरी थोडासा खराब वाटतला. पण ह्यो सगळं रस्तो वर ताकत गेलो आणि मस्त रस्तो वाटता. आता पाऊस पडल्यामुळे बुळबुळीत झालो. पण कितीही गणपती मोठं असलो आणि कसंही असलो तरी आपण कसेही आणू शकतो या ठिकाणावर ना. पाऊस पडल्यामुळे जेसीबी लागलो रूपाक, खड्डो मारूक लागलो. जेसीबीन काम केल्याच्या नंतर पाऊस इलो आणि पावसानं असा काम केलंय की जेसीबीचा पण भूत मारून टाकले. काम झाला 25. तर सूर्यादाची चिरे युवराजने चोरून आणल्यानं आणि केलेला कर्म निस्तारता. दुपारी जेवल्या जेवल्या इलाव. सवयत पण चिरे चोरण्यास सामील. हा ऋषी मेन मिस्त्री आहेस ना तू? इंजिनियर तू आहे ना? आपण घराकडनं देखील जाऊन चिरे आणू. सकाळी सकाळ बघून डोक्यात ताप झालेलो आणि आता सगळं आपण केला कर्म निस्तारलेला. त्यामुळे आता हे एन्जॉय करणार आणि नंतर भाजनाक पळणार. कामाकडे जाऊचा. त्यामुळे मी काय हे यांच्याबरोबर दुबाकणार नाही. आवाज बसू शकता. एकच दिवस रवला तो सरळ जाऊन दे. मी घराकडे जाऊन आंघोळ करीन. चला. तर आंघोळीच्या आधी इले जाई समोसे. हा 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 बुकिट टेंगुल. तर असं मी डॅम वर बसान कधी समोसा खाणार होतोय. समोशानंतर थम्सअप कॉम्बिनेशन. म्हणून ऋषीन 5वं समोसा घेतलाय. धर मेले अमो मासे धरू फक्त फिश टँक मध्ये ठेवू समोसाच्या टोकात. ओम बम बम बोले. आमच्या काम केलं नाही म्हणून रंगवले ना शिरक्यांता धुवून घेता. हे पाणी नाही येत आहे. पाय लागतं.
मिथून जाता आता स्पेशल. ए आम्या होय आधी तूच खाली बुड. मिथूनला धरल्यान घाल ना. तर अशा प्रकारे आपण मस्ती करत दुपारपासून जो सकाळपासून ज्या कामाचं टेन्शन होतं ते काम पूर्ण केलं आणि जो जा टेन्शन होता त्या सगळा फ्री केला. आणि आता आपण जाऊच्या वैभववाडी मामाकडे भजनात. तर चला टाटा बाय बाय. वैभववाडी भजना जाते. पुन्हा भेटूया.